आहे जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत। आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले, आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। खरं म्हणजे या प्रकल्पाचं एकच महत्त्व हे आहे की 1661 साली छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाचा घेरा मोडण्याकरता उंबरखिंडची जी लढाई केली होती ती इथेच केली होती। इथेच खाली तो विजय स्तंभ आहे। आपल्याला माहिती आहे लढाई अशी आहे की ज्या ठिकाणी लाखाच्या फौजा 5,000 मावळ्यांनी कापून टाकल्या, महाराजांनी स्वतः नेतृत्व केलं, दुसरीकडे नेताजी पालकर जी रसद आहे ती अडवून त्या ठिकाणी ठेवत होते, सैनिकांना अडवून ठेवत होते आणि एक प्रकारे या लढाईने खूप मोठं स्वराज्याकरता परिवर्तन करून दाखवलं। त्यामुळे ही जागा अतिशय महत्त्वाची, अतिशय ज्याला आपण आपल्या सगळ्या स्वराज्याकरता एक पवित्र अशा प्रकारची जागा आहे। या परिसरात लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग हे किल्ले आहेत, भाजे लेणी, कारले लेणी, बौद्धकालीन लेण्या आहेत। आणि हे सगळं असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई पुणे हा जो नॉलेज कॉरिडॉर, क्वांटम कॉरिडॉर, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आपण करायला घेतलाय, आता याच्यामुळे ही जी मिसिंग लिंक झाली आहे या मिसिंग लिंकमुळे आता हा करणं सहज शक्य होणार आहे। त्यामुळे मिसिंग लिंक ही इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहे। या मिसिंग लिंकमुळे याच्याकरता कदाचित 7,181 कोटी रुपये लागले असतील, पण 70,000 कोटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था या एका मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं हे कार्य या ठिकाणी झालेलं आहे। MSRDCचे प्रमुख म्हणून मी उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या नेतृत्वात आणि टेक्निकल प्रमुख म्हणून अनिल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ज्या ज्या इंजिनियर्सनी या ठिकाणी काम केलं, टेक्निकल नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं, त्यांचंही अभिनंदन करतो। आणि विशेषतः आमच्या कंपन्या, एक नवयुगा होती आणि दुसरी कुठली एफकॉन, नवयुगा आणि एफकॉन्स या दोघांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्पेशल धन्यवाद देतो। विशेष धन्यवाद कोणाकरता ते ऐकून घ्या। विशेष धन्यवाद देतो ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलं। कामगार दिनी त्या मजुरांच्या श्रमामुळे आज ही मिसिंग लिंक आपल्याला उद्घाटित करता येते आहे। त्यामुळे त्या सगळ्या कामगारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। इथले सगळे लोकप्रतिनिधी, आमचे सगळे मंत्री, आमचे सगळे जे काही अधिकारी, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांना या ठिकाणी मत व्यक्त करण्याकरता मी माईक हँडओव्हर करतो।